नमस्कार मित्रांनो, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय संविधानातील कलमे एकदम सोप्या भाषेत समजून घेतली। आपण कलम 1 ते 395 असे सर्व कलमे आपण पाहिली आहेत। आज आपण पाहणार आहे 1 ते 106 सर्व घटना दुरुस्त्यांची संपूर्ण संक्षेप सूची, म्हणजेच 1951 पासून ते 2023 पर्यंत या वर्षात संसदेने एकूण 106 घटना दुरुस्त्या केलेल्या आहेत। याचा आपण परीक्षेच्या दृष्टिकोनानुसार अभ्यास करणार आहोत आणि संविधानामध्ये करण्यात येणाऱ्या सुधारणा म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, दुरुस्ती, आणि आपण त्याला घटना दुरुस्ती सुद्धा म्हणतो। आणि या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला टिप्स सुद्धा मिळतील, जसे की तुम्ही घटना दुरुस्ती ही कमी स्वरूपात कशी लक्षात ठेवायची। उदाहरणार्थ 42वी घटना दुरुस्ती तुम्हाला म्हटले की 42वी घटना दुरुस्ती ही मिनी घटना म्हटल्या जाते, किंवा 103वी घटना दुरुस्ती तर ही EWS साठी 10% आरक्षणासंबंधित आहे। तर या प्रकारे आपण या घटना दुरुस्तीचा अभ्यास करणार आहे। चला तर सुरू करूया। पहा, 1 ते 20 दुरुस्ती पाहणार आहे 1951 ते 1966। मित्रांनो, आपण याचा 6 भागामध्ये विभाग केले आहेत, एका पाठोपाठ एक पाहू आपण। पहिली घटना दुरुस्ती 1951, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर यथोचित मर्यादा, कलम 31A आणि 31B व 9वी अनुसूची, मागासवर्गीय प्रगतीची तरतूद। दुसरी घटना दुरुस्ती 1952, लोकसभा राज्यसभा प्रतिनिधित्व व आसन वाटपाची तांत्रिक दुरुस्ती। तिसरी घटना दुरुस्ती होती 1954ची, पहिली चौथी अनुसूचितील सीमे प्रदेश बदल सुलभ करणे। चौथी घटना दुरुस्ती होती 1955, मालमत्ता हक्काशी निगडित भरपाई मर्यादा पुनर्रचना। नंतर आहे 5वी घटना दुरुस्ती 1955, राज्य पुनर्रचना प्रक्रिया पूरक, कलम 3 नुसार। नंतर आहे घटना दुरुस्ती 6वी 1956, संघ राज्य कर व्यापार अधिकारांचे पुनर्संतुलन करण्यात आले। नंतर आहे 7वी घटना दुरुस्ती 1956, राज्याचे पुनर्गठन, ABCD असा वर्ग काय केला, रद्द झाला आणि 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश बनले। पहा, विचारण्यात येतो, महत्त्वाचा पॉइंट आहे, 7व्या घटना दुरुस्तीनुसार ABCD वर्ग रद्द करून 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाली। नंतर आहे 8वी घटना दुरुस्ती 1959, अनुसूचित जाती जमाती याद्या सुधार आणि सुलभ करण्यात आले। पहानंतर 9वी घटना दुरुस्ती 1960, भारत पाक सीमा व्यवस्था बेरुबारी संदर्भातील अनुसूची बदल। 10वी घटना दुरुस्ती 1961, दादर नगर हवेलीचा समावेश। 11वी घटना दुरुस्ती 1961, राष्ट्रपती उपराष्ट्रपती निवड प्रक्रियेतील तांत्रिक सुधार करण्यात आला। 12वी घटना दुरुस्ती 1962, गोवा दमण दीव केंद्रशासित प्रदेश म्हणून समावेश। 13वी घटना दुरुस्ती 1962, नागालँडचा विशेष दर्जा, कलम 371A। मित्रांनो, घटना दुरुस्ती वाचताना एक लक्षात ठेवायचे की आपल्याला परीक्षाभिमुख अभ्यास करायचा आहे, तर विस्तृत आपण या प्रत्येक घटना दुरुस्तीबद्दल विस्तृत अभ्यास सुद्धा करणार आहोत, पण तो सुद्धा परीक्षाभिमुख। आज फक्त आपण पाहणार आहे संपूर्ण घटना दुरुस्ती, आणि नंतर पाहू की ज्या घटना दुरुस्ती परीक्षेमध्ये जास्त वेळा विचारण्यात आल्या त्याची सविस्तर माहिती। 14वी घटना दुरुस्ती 1962, पुदुच्चेरी समावेश, केंद्रशासित प्रदेशांना विधानमंडळ संघटन। 15वी घटना दुरुस्ती 1963, उच्च न्यायालय न्यायाधीशांची सेवा वयोमर्यादा आणि अपीलमध्ये सुधार करण्यात आला। 16वी घटना दुरुस्ती 1963, अखंडतेसाठी शपथ आणि प्रतिज्ञा ही कडक करण्यात आली। नंतर 17वी घटना दुरुस्ती 1964, जमीन सुधारणा कायदे 9व्या अनुसूचित संरक्षित करण्यात आलं। नंतर 18वी घटना दुरुस्ती 1966, अधिकृत भाषा आणि काही तांत्रिक दुरुस्त्या करण्यात आल्या। आणि नंतर आहे 19वी घटना दुरुस्ती 1966, निवडणुका याचिका न्यायिक अधिकार क्षेत्र यामध्ये बदल। नंतर आहे मित्रांनो 20वी घटना दुरुस्ती 1966, न्यायाधीश नियुक्ती प्रक्रियेची वैधता दृढ। नंतर आहे भाग 2, आपण भाग 1 पाहिला, आता पाहू भाग 2। यामध्ये 21 ते 40 दुरुस्त्या पाहू आपण, 1967 ते 1976। पहा, 21वी घटना दुरुस्ती 1967, सिंधी भाषा 8व्या अनुसूचित समावेश। नंतर आहे 22वी घटना दुरुस्ती 1969, आसाम आदिवासी क्षेत्र प्रशासन विशेष तरतुदी। नंतर आहे 23वी घटना दुरुस्ती 1969, SC आणि ST यांचे आरक्षण मुदतवाढ। 24वी घटना दुरुस्ती 1971, संसदेला दुरुस्तीची स्पष्ट सत्ता, कलम 13 स्पष्टीकरणामध्ये। नंतर 25वी घटना दुरुस्ती 1971, मालमत्ता हक्कावरील भरपाई संकल्पना बदल। नंतर आहे 26वी घटना दुरुस्ती 1971, प्रिव्ही पर्स
राजेपद हे समाप्त करण्यात आले. 27वी घटना दुरुस्ती 1971 ईशान्य पुनर्रचना करण्यात आली, जसे मणिपूर, त्रिपुरा यामध्ये. नंतर आहे 28वी घटना दुरुस्ती 1972 अखिल भारतीय सेवा अटी सुधार. नंतर आहे 29वी घटना दुरुस्ती 1972 केरळ जमीन सुधार कायदे 9व्या अनुसूचित. 30वी घटना दुरुस्ती 1972 सर्वोच्च न्यायालयाचे अपील अधिकार यांचे समायोजन. नंतर आहे 31वी घटना दुरुस्ती 1973 लोकसभा आसन संख्या वाढ. नंतर आहे 32वी घटना दुरुस्ती 1973 तेलंगणा विकास प्रादेशिक विशेष व्यवस्था त्या काळच्या तरतुदी. नंतर आहे 33वी घटना दुरुस्ती 1974 खासदारांचे राजीनामे वैधता प्रक्रिया. नंतर आहे 34वी घटना दुरुस्ती 1974 9व्या अनुसूचित नवे कायदे. नंतर आहे 35वी घटना दुरुस्ती 1974 सिक्कीम यामध्ये सहयोगी राज्य दर्जा देण्यात आला. नंतर आहे 36वी घटना दुरुस्ती 1975 सिक्कीमला पूर्ण राज्य दर्जा देण्यात आला. 37वी घटना दुरुस्ती 1975 अरुणाचल प्रदेश विधानसभेची तरतूद. नंतर आहे 38वी घटना दुरुस्ती 1975 आणीबाणी संबंधित घोषणांवर पुनरावलोकन सीमा. नंतर आहे 39वी घटना दुरुस्ती 1975 काही निवडणूक वादांवरील विशेष कवच नंतर न्यायालयीन तपासणीस पात्र. आणि नंतर आहे 40वी घटना दुरुस्ती 1976 9व्या अनुसूचित भर साखळी क्षेत्र मर्यादा ठरवण्याचा अधिकार. नंतर भाग तिसरा पाहू आपण 41 ते 60 घटना दुरुस्ती 1976 ते 1988. पहा 41वी 1976 काही पदाधिकाऱ्यांची वयोमर्यादा सोशलिस्ट सेक्युलर या शब्दांचा समावेश करण्यात आला. मूलभूत कर्तव्ये केंद्र राज्य यादीत मोठे बदल यालाच आपण मिनी घटना असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही घटना दुरुस्तीबद्दल जर काही विचारायचं असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. सोबतच कोणत्याही विषयातील कोणता घटक तुम्हाला कठीण जातो किंवा त्याची नोट्स हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. 43वी घटना दुरुस्ती 1977 42वीतील वादग्रस्त तरतुदी मागे घेण्यात आल्या. नंतर 44वी घटना दुरुस्ती 1978 आपत्कालीन तरतुदी संतुलित मूलभूत अधिकारांचे संरक्षण बळकट. 45वी घटना दुरुस्ती 1980 SC आणि ST आरक्षण मुदतवाढ. नंतर आहे 46वी घटना दुरुस्ती 1982 कर कायदे सेल्स संकल्पना विस्तार इत्यादी. नंतर आहे 47वी घटना दुरुस्ती 1984 9व्या अनुसूचित अधिक कायदे. नंतर आहे 48वी घटना दुरुस्ती 1984 गोवा दमन दीव न्यायिक समायोजन. नंतर आहे 49वी घटना दुरुस्ती 1984 दिल्ली विकासाशी संबंधित तरतुदी समायोजन. नंतर आहे 50वी घटना दुरुस्ती 1984 सशस्त्र अर्धसैनिक दल सेवा भावी यासाठी. नंतर आहे 51वी घटना दुरुस्ती 1984 ईशान्य आरक्षण नोकरी सेवा विशेष तरतुदी. नंतर आहे 52वी घटना दुरुस्ती 1985 10वी अनुसूची पक्षांतर विरोधी कायदा. नंतर आहे 53वी घटना दुरुस्ती 1986 मिझोरम विशेष तरतुदी. नंतर आहे 54वी घटना दुरुस्ती 1986 राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि न्यायाधीश यांचे वेतन व भत्ते. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्येक घटना दुरुस्ती हे एका ओळीमध्ये कशाबद्दल आहे हे पाहत आहे. प्रत्येक घटना दुरुस्तीबद्दल विस्तृत पाहायचे असेल तर आपण या चॅनलवर विस्तृत सुद्धा प्रत्येक घटना दुरुस्ती व्हिडिओ पाहणार आहोत. प्रत्येक व्हिडिओ मागे प्रत्येक माहिती मागे मुख्य उद्देश हाच असतो की जे विद्यार्थी मन लावून अभ्यास करत आहेत त्यांच्या अभ्यासामध्ये या व्हिडिओमधून 1% जरी फायदा होत असेल तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांचा जो वेळ आहे तो वेळ आपण वाचवू शकतो आणि त्या वेळेत त्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा करू शकतो. या उद्देशाने आपण हा व्हिडिओ पाहत आहे आणि सोबत अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी हे सुद्धा आपण कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जर सांगितले तर आपण ते सुद्धा क्लिअर करू शकतो. चला पुढे पाहूया. पहा 55वी घटना दुरुस्ती 1986 अरुणाचल प्रदेश विशेष तरतुदी. 56वी घटना दुरुस्ती 1986 लक्षद्वीप प्रशासकीय आणि न्यायिक बदल. 57वी घटना दुरुस्ती 1987 ईशान्य आरक्षण तरतुदी विस्तार. 58वी घटना दुरुस्ती 1987 संविधानाचा अधिकृत हिंदी मजकूर अधिकृतपणे जाहीर. 59वी घटना दुरुस्ती 1988 राष्ट्रीय आणीबाणीतील अधिकार स्थगन तरतुदी कळक. नंतर 60वी घटना दुरुस्ती 1988 केंद्र तरतुदीमध्ये बदल. पहा पुढचा भाग पाहू आपण 61 ते 80 दुरुस्ती 1989 ते 2000. पहा 61वी 1989 घटना दुरुस्ती मतदान वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आले आणि हे खूप वेळा विचारण्यात येते
की कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मतदानाचे वय 21 वरून 18 करण्यात आले. तर लक्षात ठेवायचं 61वी घटना दुरुस्ती. नंतर आहे 62वी घटना दुरुस्ती 1989. SC आणि ST आरक्षणामध्ये मुदतवाढ. 63वी घटना दुरुस्ती 1989. दिल्ली संबंधित 59वी दुरुस्ती मागे घेण्यात आली. नंतर आहे 64वी घटना दुरुस्ती 1990. पंजाब विधानसभा मुदतवाढ. नंतर आहे 65वी घटना दुरुस्ती 1990. SC आणि ST राष्ट्रीय आयोगाचे पुनर्गठन आणि घटनात्मक बळकटी. नंतर आहे 66वी घटना दुरुस्ती 1990. 9व्या अनुसूचित भर टाकण्यात आला. नंतर आहे 67वी घटना दुरुस्ती 1990. पंजाब विशेष व्यवस्था आणि आणीबाणी संदर्भात. नंतर आहे 68वी घटना दुरुस्ती 1991. काही अधिनियमांना न्यायालयीन पुनर्विलोकनापासून संरक्षण. नंतर आहे 69वी घटना दुरुस्ती 1991. दिल्लीला NCT दर्जा, विधानसभा व मंत्रिपरिषद. नंतर आहे 70वी घटना दुरुस्ती 1992. राष्ट्रपती निवडणूक, निवड मंडळात काही समायोजन. नंतर आहे 71वी घटना दुरुस्ती 1992. कोकणी, मणिपुरी, नेपाळी यांचा 8वी सूचीमध्ये समावेश. नंतर आहे 72वी घटना दुरुस्ती 1992. त्रिपुरा ST आरक्षण विशेष तरतूद. नंतर आहे 73वी घटना दुरुस्ती 1992. पंचायत राज भाग 9 11वी अनुसूची. नंतर आहे 74वी घटना दुरुस्ती 1992. नगरपालिका भाग 9A 12वी अनुसूची. 75वी घटना दुरुस्ती 1994. भाडे नियंत्रण आणि न्यायिक प्रक्रियेतील बदल. नंतर आहे 76वी घटना दुरुस्ती 1994. तामिळनाडू 69% आरक्षण संरक्षण 9वी अनुसूची. नंतर आहे 77वी 1995 घटना दुरुस्ती SC आणि ST पदोन्नती आरक्षण जतन. नंतर आहे 78वी घटना दुरुस्ती 1995 9व्या अनुसूचित भर. नंतर पहा मित्रांनो 79वी घटना दुरुस्ती 1999 SC आणि ST आरक्षण मुदतवाढ. नंतर आहे 80वी घटना दुरुस्ती 2000 केंद्र राज्य कर वाटप सूत्र नवीन चौकट. पुढचा भाग पाहणार आहे 81 ते 100वी घटना दुरुस्तीपर्यंत वर्ष 2000 ते 2015. पहा 81वी घटना दुरुस्ती 2000 आरक्षणातील रिक्त जागांची भरती कॅरी ओव्हर तरतूद. नंतर आहे 82वी घटना दुरुस्ती 2000 SC आणि ST प्रमोशन मधील सवलती रिझर्वेशन संबंधित बदल. नंतर आहे 83वी घटना दुरुस्ती 2000 नागालँड शिक्षण कर अपवाद. नंतर आहे 84वी घटना दुरुस्ती 2001 लोकसंख्या आधारित पुनर्विभाजन स्थगिती 2026 पर्यंत. नंतर आहे 85वी घटना दुरुस्ती 2001 पदोन्नतीतील वरिष्ठतेचा लाभ राखून आरक्षण. नंतर आहे 86वी घटना दुरुस्ती 2002 6 ते 14 वर्षे मुलांचे शिक्षण कलम 21A 51A के कर्तव्य. नंतर आहे 87वी घटना दुरुस्ती 2003 जनगणना 2001 आकडे मानक करण्यासाठी समायोजन. नंतर आहे 88वी घटना दुरुस्ती 2003 सेवा कराला संविधानिक मान्यता नंतर GST मध्ये विलीन. नंतर मित्रांनो 89वी घटना दुरुस्ती 2003 SC आणि ST आयोग वेगवेगळे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग. नंतर आहे 90वी घटना दुरुस्ती 2003 आसाम आरक्षण संबंधित समायोजन. नंतर आहे मित्रांनो 91वी घटना दुरुस्ती 2003 मंत्रिमंडळ आकार मर्यादा पक्षांतर नियम कडक. नंतर आहे 92वी घटना दुरुस्ती 2003 बोडो, डोंगरी, मैथिली, संथाली 8वी अनुसूचीमध्ये समावेश. नंतर आहे 93वी घटना दुरुस्ती 2005 शैक्षणिक संस्थात सामाजिक आरक्षणासाठी तरतूद अल्पसंख्याक अपवादासह. नंतर आहे 94वी घटना दुरुस्ती 2006 झारखंड उच्च न्यायालय आणि प्रशासकीय बदल. नंतर आहे 95वी घटना दुरुस्ती 2009-2010 SC आणि ST आरक्षण मुदतवाढ. नंतर आहे 96वी घटना दुरुस्ती 2011 ओडिया नामलेखन दुरुस्ती. नंतर आहे 97वी घटना दुरुस्ती 2011-12 सहकारी संस्था धोरण आणि अधिकार सहकाऱ्यांना घटनात्मक मान्यता. नंतर आहे 98वी घटना दुरुस्ती 2012 विशेष न्यायपीठ आणि न्यायिक रचना राज्य विशिष्ट. नंतर आहे 99वी घटना दुरुस्ती 2014 NJAC न्यायाधीश नियुक्ती आयोग पुढे रद्द घोषित. नंतर आहे 100वी घटना दुरुस्ती 2015 भारत बांगलादेश भूसीमा करार अंमलबजावणी. नंतर आहे मित्रांनो 101 ते 106 घटना दुरुस्ती 2016 ते 2023. 101वी घटना दुरुस्ती 2016 GST साठी घटनात्मक चौकट. नंतर 102वी घटना दुरुस्ती 2018 NCBC ला घटनात्मक दर्जा. नंतर 103वी घटना दुरुस्ती 2019 EWS साठी कमाल 10% आरक्षण. 104वी घटना दुरुस्ती 2020 SC आणि ST आरक्षण मुदतवाढ अँग्लो इंडियन नामनिर्देशन काढले. नंतर आहे 105वी घटना दुरुस्ती 2021 SEBC सूची ठरविण्याचा राज्यांचा अधिकार पुनर्स्थापित. नंतर आहे 106वी घटना दुरुस्ती 2023
लोकसभा आणि विधानसभात महिलांसाठी 33% आरक्षणाचा आराखडा, राज्यपत्र 28 सप्टेंबर 2023 लागू. तर हे होते मित्रांनो 106 घटना दुरुस्ती. आणि याआधी आपण पाहिले होते कलम 1 ते कलम 395 सर्व एका ओळीच्या स्पष्टीकरणामध्ये. तर मित्रांनो आता या 106 घटना दुरुस्ती तुम्हाला लक्षात ठेवायच्या असेल तर पहा, लक्षात ठेवण्यासाठी 42वी घटना दुरुस्ती मिनी घटना, 44वी घटना दुरुस्ती आपत्कालीन तरतूद संतुलन, 52वी घटना दुरुस्ती 10वी अनुसूची पक्षांतर. म्हणजेच काय की घटना दुरुस्ती आपण लिहायची आणि त्यासमोर विस्तृत न लिहिता बस 3 ते 4 शब्द असे लिहायचे की त्या 3 ते 4 शब्दामध्ये ती घटना दुरुस्ती समाविष्ट झाली पाहिजे. ठीक आहे. जसे आता पहा 61वी आहे तर मतदानाचे वय 18. ठीक आहे. 21 काय झाले 18 झाले. नंतर 73 आणि 74वी आहे तर पंचायत नगरपालिका, 86वी आहे तर शिक्षण अधिकार, 101वी आहे तर जीएसटी. आता 101वी ही जीएसटी साठी आहे. सोपं आहे लक्षात ठेवायला. तर या प्रकारे तुम्ही घटना दुरुस्ती लक्षात ठेवू शकता. पाठांतर करायला गेलो तर पाठांतर करण्यासारखं खूप काही सामान्य ज्ञान या विषयामध्ये आहे. आणि नोट्स बनवताना प्रत्येक दुरुस्तीचे वर्ष, एक ओळ, मुख्य आशय, लागू क्षेत्र, अनुसूची, कलम असे 3 बुलेट द्या. म्हणजेच काय तर अशा 3 घटकामध्ये डिवाइड करून ते तिन्ही घटक एका लाईनमध्ये लिहून घ्यायचे. म्हणजेच ती घटना दुरुस्ती तुमच्या लक्षात राहील. तर याच प्रकारे आपण शिकणार आहोत मित्रांनो. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आपण महाराष्ट्रातील नदी प्रणाली, नदी, त्यांचे उगमस्थान आणि त्यांचे किलोमीटर अंतर. तर याच प्रकारे आपण पुढेही शिकत राहणार आहोत. त्याकरता तुम्ही या चॅनलसोबत जोडून राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.